आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 683. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये या इंद्रदेवताच्या अंतरंगामध्ये असलेलं कपट आणि त्याच्या आधाराने त्याने या समाजामध्ये हे निर्माण होत असलेल्या संघटनात कशा पद्धतीने बुद्धिभेद घडवून आणण्याचा प्रयत्न केला त्याचं चिंतन आपण बघितलं. जरी इंद्र हा मनाने मलिन असला, कपटी असला, जरी केवळ स्वतःचा स्वार्थ दुसऱ्याच्या हानीच्या आधाराने प्राप्त करणं हेच त्याचं इति कर्तव्य असलं, तरी त्याच्या बुद्धीचा प्रभाव, त्याच्या मायेचा प्रभाव हा संतावरती पडू शकत नाहीये. सामान्य जन जो सीमारेषेवरती उभा असतो तोच या मायाजाळाने नेहमी प्रभावित होतो, द्विधा मनस्थितीमध्ये जातो, उदासीन होऊन जातो, काय बोलावं त्याला कळत नाही. अशी त्याच्या मनाची अवस्था हे मायाजाळ करून टाकत असतात. देवमायेने या सर्व लोकांना मोहित करून टाकलेलं आहे. परंतु भरतजी, राजा जनक, मुनी वसिष्ठ, विश्वामित्र हे मात्र हे सर्वजण या मायेच्या परे आहेत. प्रभू रामचंद्र इंद्राकडे पाहतायत. इंद्रदेवता देखील या भगवंताच्याच इच्छेने कार्य करतो, त्यामुळे त्याला तरी वेगळा दोष कसा द्यायचा. बघा, भगवंतापर्यंत पोहोचण्याच्या या अग्निदिव्यामध्ये कोणीतरी परीक्षा घेतलीच पाहिजे. आणि या परीक्षेचे गुणधर्म या इंद्राच्या अंतरंगामध्ये एवढे भिनले आहेत की प्रभू रामचंद्र देखील मनात हसून विचार करतायत की कुत्रा, नवयुवक आणि इंद्र हे तिघही जण लोचटासारखे. जरी एखादी गोष्ट प्राप्त होत नसली तरी जसा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात त्याप्रमाणे या इंद्राचा स्वभाव आहे. या सर्व उपस्थित असलेल्या लोकांच्या हृदयामध्ये या इंद्राचा मायाजाळ कार्य करतंय. परंतु गोस्वामीजी म्हणतात, भरतु जनक मुनी जन सचिव साधु सचेत विहाई लागी देव माया सबही जथा जोग जन पाई. प्रत्येकाचा अधिकार हा वेगवेगळा असतो. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये असलेला दृढ भाव हा वेगवेगळा असतो. आणि माया आणि दृढ भावनेचं जणू काही व्यस्त प्रमाणच हा दोहा आम्हाला सांगतो की ज्याच्या मनामध्ये प्रभू रामचंद्र आणि भरतजींच्या विषयी अत्यंतिक दृढ भाव होता तो या मायेने कमी प्रभावित झाला, तर ज्याच्या मनामध्ये हा भाव जसा जसा विरळ होत गेला तेवढ्या तेवढ्या प्रमाणामध्ये तो या मायेने मोहित होत राहिला. सज्जनहो, आता यामध्ये प्रभू रामचंद्र आणि भरतजींच्या अंतःकरणाची अवस्था सांगणारा हा दोहा गोस्वामीजी आम्हाला या कथाभागामध्ये सांगत आहेत. गोस्वामीजी गाऊ लागतात, कृपा सिंधु लखी लोग दुखारे निज स्नेह सुरपती छल भारे सभाराऊ गुर महिसूर मंत्री भरत भगति सब कै मति जंत्री राम ही चितवत चित्र लिखे से सकुचत बोलत बचन सिखे से भरत प्रीति नति विनय बड़ाई सुनत सुखद बरनत कठिनाई जासु बिलो की भगति लवलेसु प्रेम मगन मुनिगण मिथिलेसु महिमा तासु कहे किमि तुलसी भगति सुभाय सुमति
हुलसी आपू छोटी महिमा बड़ी जानी, कभी कुल कानी मानी सकुचानी, कही न सकती गुण रुचि अधिकाई, मति गति बाल बचन की नाई। भरत बिमल जसु बिमल बिधु, सुमति चकोर कुमारी, उदित बिमल जन हृदय नभ, एकटक रही निहारी सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, या मायेचं आणि भगवंताचं एक अतूट अद्वैत असं नातं आहे. प्रभू रामचंद्र आणि रावण या युद्धामध्ये जेव्हा आपण लंकाकांडाचा अभ्यास करू, तेव्हा रावण ज्या मायावी शक्तींच्या आधाराने प्रभू रामचंद्रांना हरवू पाहत होता, खरं तर या मायावी शक्ती प्रभू रामचंद्राच्याच दासदासी होत्या. आणि दासदासींच्या आधाराने स्वामीचा पराभव कसा करता येणार हे एवढं साधं सूत्र रावणाला कळू शकलं नाही. आणि त्यामुळं तो मायेच्या आधाराने प्रभूंना हरवायची इच्छा करतोय. कितीतरी त्याने कुटील चाली रचल्या. इंद्रजिताने युद्धामध्ये एका प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारच्या पावसांचा पूर या युद्धामध्ये आणला. अगदी त्यामध्ये विष्ठेचा देखील पाऊस या मेघनाथाने या रणभूमीवरती पाडला. आणि गंमत अशी झाली की त्या पावसाच्या आधाराने सर्व वानरदळ गांगरून गेला. एके ठिकाणी अशी रावणाने माया रचली की राक्षस कोण आणि वानर कोण हा भेदच त्याने मिटवून टाकला. कोण कोणाला मारतंय हेच कोणाला कळेना. अशी विचित्र मायेची अवस्था युद्धामध्ये रावणाने अनेकदा केली. आणि या प्रत्येक वेळेला वानरदळ मात्र भयभीत होऊन जायचं. प्रभू रामचंद्र काही वेळ या मायेला आपलं अस्तित्व, आपला प्रभाव जाणवू द्यायचे. आणि त्यानंतर केवळ प्रभू रामचंद्रांचं एक स्मित हास्य म्हणा किंवा धनुष्याचा एक टणत्कार म्हणा, प्रभू रामचंद्रांची एक दृष्टी म्हणा, या सर्व मायारूपी शस्त्रांचा या असुरांनी केलेला एक प्रघात, एक आघात याचा निप्पात करून टाकायचे. सर्व वानरांना ती सुखी करून टाकायचे. प्रभू रामचंद्र हे स्वसंवेद्य आहेत. ज्या मायेच्या आधाराने आम्ही हा प्रपंच रचतो त्या मायेचे मुळी चेतना बिंदूच प्रभू रामचंद्र आहेत. आणि इंद्र देखील इथं काय कुटिलता करतोय, आपल्या मायेच्या आधारानेच जणू काही तो या चित्रकूटामध्ये लोकांच्या मनामध्ये बुद्धिभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि या सर्वांचे स्वामी प्रभू रामचंद्र या मायेच्या कौतुकाकडे अत्यंत प्रसन्नतेने पाहत आहेत. काय सांगते हे सूत्र सज्जनो? बघा, समाजामध्ये आपल्याला असं बऱ्याचदा वाटतं की अरे हे असं का घडतंय, हे असं नको घडायला. परंतु पूज्य बाबा आपल्या निरूपणामध्ये सांगायचे की धिस वर्ल्ड इज मॅथमॅटिकली परफेक्ट. या जगामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ही बरोबरच आहे, योग्यच आहे. हा भाव एकदा आमच्या मनामध्ये दृढ झाला तर तो कसा होऊ शकेल, जसं प्रभू रामचंद्र या समस्त मायेच्या खेळाकडे प्रसन्नतेने पाहतायत. कारण ते जाणतात की या सर्व गोष्टींचा शेवट हे केवळ आपल्या एका भ्रुकुटीचा विलास आहे. आणि जो रामनिष्ठ आहे, जो भगवंताच्या नामामध्ये आपली दृढ निष्ठा ठेवून आहे, तो देखील हे जाणतो की हे भगवंताचं नाट्यच चालू आहे. आणि त्यामुळं मग आपण आपल्या दृढ निष्ठेने ठरवायचंय की या मायेच्या आधाराने आम्ही भयभीत व्हायचं, गांगरून जायचं, का आपल्या स्वतःला त्या भक्तीच्या आधाराने स्थिर ठेवायचं. बघा, प्रभू रामचंद्रांच्या या चित्रकूटावरती सामान्य जन देखील आहेत.
आणि मुनी वसिष्ठ आहेत, मुनी विश्वामित्र आहे, राजा जनक आहे, भरत आहे. काही साधू आहेत, काही संत मंडळी देखील आहेत. या दोघांमध्ये जणू काही एक ज्ञान आणि अज्ञानाची रेषा या मायेने ओढलेली आहे. त्यामध्ये असलेल्या अज्ञानी जीवांवरती या इंद्रांची रचलेल्या मायेचं कपट प्रभू रामचंद्रांना स्पष्टपणे दिसतंय. ते बघतायत की ही सर्व लोक अत्यंत आतमधून उदासीन झालेली आहेत. आता आपल्याला अयोध्येला परत जावं लागणार आहे. प्रभू रामचंद्र आपल्याला कुठल्याही क्षणी ही आज्ञा देतील यासाठी जणू काही त्यांच्या मनाची आता तयारी झाली आहे. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या वियोगाच्या दुःखाने ते शोकाकुल झालेले आहेत. प्रभू रामचंद्रांच्या विषयी असलेलं विशेष स्नेह हे त्यांना पुन्हा पुन्हा व्याकुळ करून टाकतोय. जीवनामध्ये आपल्या अत्यंत प्रियतम व्यक्तीच्या वियोगाच्या वेळेस जशी आपल्या मनाची अत्यंत कातर अवस्था होते, तशी प्रभू रामचंद्रांना एका व्यक्तिविशेषत्वामध्ये पाहणाऱ्या या अयोध्यावासियांची देखील अवस्था तशीच झालेली आहे. परंतु भरतजींच्या मनामध्ये जी ही प्रगाढ भक्ती आहे, त्या प्रगाढ भक्तीच्या आधाराने मात्र राजा जनक, विश्वामित्र इत्यादींना या इंद्राच्या मायेचा प्रकोप जाणवत नाही. सज्जनो, यातून एक अतिशय सुंदर सूत्र जणू काही आपल्याला गोस्वामीजी सांगतायत की प्रभू रामचंद्र हा काही सामान्य मनुष्य नाही, पंचमहाभूतिक देहांचा, भावभावनांचा ते परब्रह्म आहे. आणि त्याच्या कृपेने ज्याला त्याच्या स्वरूपाचं दर्शन झालं तेने दश दिशा आत्माराम अशी त्याची अवस्था होऊन जाते. त्यामुळं अनेक संत असं म्हणतात की भरतजी प्रभू रामचंद्रांच्या वियोगातून चित्रकूटवरती आले होते. हा एक भाव आहे व्यक्तिविशेषत्वाचा. परंतु इथं भरतजी केवळ प्रभू रामचंद्रांच्या या स्वरूप दर्शनाचा, या पूर्ण कृपेचा लाभ घेऊन तृप्त झालेले आहेत. आणि एकदा ते स्वरूप दर्शन झालं की मग वियोग कुठं राहिला, वियोगाला जागाच कुठं आहे. असा हा ज्ञानी आणि अज्ञानी अवस्थेमधला भेद आहे. आणि त्यामध्ये प्रभू रामचंद्र समदर्शत्वाने या सर्वांच्या हृदयाची भावना जाणून आहेत. गोस्वामीजी लिहितात, कृपा सिंधु लखी लोग दुखारे, निज स्नेह सुर पति छल भारे, सभा राव गुर मही सुर मंत्री, भरत भगति सब कै मति जंत्री. अशा रीतीने या सर्वांच्या अंतःकरणामध्ये असलेले हे वेगवेगळे भाव प्रभू रामचंद्र आपल्या हृदयात जाणतात. त्यामध्ये विशेषत्वाने भरतजींच्या अंतःकरणाचा हा भाव, जे प्रभू रामचंद्रांवरती देखील प्रेम करतायत आणि जे त्यांच्या या असलेल्या सर्व दृष्टीचं दर्शन करत आहेत, त्यांना या भरतजींची भक्ती ही विशेषत्वाने हृदयामध्ये आनंद निर्माण करते आहे. प्रभू रामचंद्रांच्याकडे चित्रासारखे सर्व मंडळी पाहत उभी आहेत. काय बोलावं, काय करावं, कोणालाच काही कळत नाहीये. गोस्वामीजी म्हणतात, जणू काही सकुचत बोलत बचन सिखेसे, शिकवल्याप्रमाणे संकोचल्यासारखे ते बोलत आहेत. बघा, लहानपणी आपली आई आपल्याला एखादी कविता शिकवायची आणि ती कविता आपल्याला म्हणून दाखवायला जेव्हा चार पाहुण्यांच्या समोर उभं करायची, त्यावेळेला आपली नजर ही सगळी आईकडे असायची आणि आई देखील ती कविता ओठामध्ये पुटपुटत असायची. आपण तिच्याकडे बघून ते काव्य म्हणायचो. किती संकोच असायचा, लाजाळूचं पान झालेलं असायचं आपलं, कारण तिचं स्वतःची मतीच चालत नाहीये. जे काही आहे ते त्याच्याच आधारावरती आहे. त्याप्रमाणे इथं अयोध्यावासियांची अवस्था देखील त्या लहान मुलासारखी झाली आहे. स्वतःची बुद्धीच आता चालेना. जे काही आता होईल ते सर्व काही प्रभू रामचंद्रांच्या हातात आहे. त्यामुळे चित्रासारखी सर्व ही प्रजाजन प्रभू रामचंद्रांच्याकडे टकटकी लावून पाहतायत आणि त्यांच्याकडून जसा भाव त्यांना प्राप्त होतोय त्याप्रमाणे संकोचासारखे ते एकमेकांशी संवाद करत आहेत.
भरतजींची प्रीती, नम्रता, विनय, मोठेपणा या सर्वांचं वर्णन या सगळ्यांच्याच मुखामध्ये आहे. जणू काही प्रभू रामचंद्रांच्या प्रेरणेने प्रभू रामचंद्र त्यांना या वियोगातून बाहेर येण्याचा मंत्रच सांगतायत की मी जरी तुमच्यापासून देहाने दूर वाटत असलो तरी तुमच्या जवळ मी माझं प्रतिरूप दिलेलं आहे भरताच्या रूपाने. त्या भरताचं तुम्ही नित्य दर्शन करा. त्या भरताची प्रीती तुम्ही आपल्या अंतःकरणामध्ये जतन करा. त्या भरतासारखी नम्रता तुम्ही तुमच्या अंगी बाणवा. त्या भरतासारखा विनय तुम्ही तुमच्या आचरणामध्ये ठेवा. आणि या भरताचं हे मोठेपण सर्व दृष्टीने तुम्ही तुमच्या हृदयामध्ये जतन करा. माझं स्मरण करणं, त्यापेक्षा देखील संतांचं स्मरण करणं हे मला विशेषत्वाने आवडतं. त्यामुळं अशा या भरताचं हे वर्णन तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये करा. परंतु गंमत अशी आहे की या भरताचं वर्णन अंतःकरणामध्ये करता तर येतं, परंतु त्याचा महिमा मात्र मुखाने गाता येत नाही. त्याचं सुख, त्याचं वर्णन आम्हाला करता येत नाही. ते वर्णन करण्यासाठी अत्यंतिक कठीण आहे. प्रभू रामचंद्रांच्या प्रेरणेने प्रत्येकाच्या हृदयामध्ये भरतजींच्या विषयी असलेला हा भाव हळूहळू जागृत होतोय. कारण या अगम्य असलेल्या चरित्राला सामान्य जन केवळ देहाच्या आधाराने समजत राहतो. हे केवळ दोन बंधूंच्या भेटी या दृष्टीतूनच तो पाहत राहतो. परंतु एक परमात्मा आणि त्या परमात्माला प्रसन्न करून घेणारा संत या रूपाने त्याचं रूप जाणणं आणि ते व्यक्त करणं हे प्रत्येकाला शक्य होत नव्हतं. ज्यांना हे अद्वैत कळतंय, ज्यांना भक्त आणि भगवंतामधलं हे अतूट नातं कळतंय, ज्याला हे कळतंय की प्रभू रामचंद्र आणि भरत ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत, यातील कुठलीही बाजू ही तेवढीच आपल्या जीवनाला आनंद देणारी आहे, असं अद्वैत ज्यांच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांच्या कृपेने उगम पावलेलं आहे. गोस्वामीजी लिहितायत, जासु बिलो की भगती लवलेसु प्रेम मगन मुनी गण मिथिलेसु. ज्यांच्या भक्तीचा लवलेश पाहून मुनिगण आणि मिथिलेश्वर जनकजी प्रेमामध्ये मग्न झालेले आहेत. बघा, संपूर्ण भरताची भक्ती कुठल्याही संताच्या, साधूच्या हृदयामध्ये संपूर्णपणे सामावणं हे केवळ अशक्य आहे. आम्ही तर केवळ तेवढीच आमच्या हृदयामध्ये जाणून घेऊ शकतो जेवढी आमच्या वृत्तीची व्यापकता असते. अमर्याद असलेल्या या भरतजींचं हे हृदय, हे दया सिंधुत्व, हे विशालत्व जे प्रभू रामचंद्र जाणतात आणि त्यामुळे ते हे देखील जाणून आहेत की ह्या भरतरूपी प्रेमसागरामध्ये जणू काही अत्यंत मुक्तपणे विहार करणारे हे जलचर आहेत. आणि हा प्रत्येक जलचर केवळ आपल्या प्राणा इतकंच या प्रेमसागराचा आस्वाद घेऊ शकतो. त्यामुळे गोस्वामीजींनी अत्यंत सुंदर शब्द वापरलाय, जासु बिलो की भगती लवलेसु. लवलेश आहे. भरतजींचं प्रेम हे अगाध आहे, जे केवळ प्रभू रामचंद्रांनाच पूर्णत्वाने जाणवतं, परंतु ते देखील शब्दाच्या आधाराने व्यक्त केलं जाऊ शकत नाही. असं हे संताचं हृदय आहे. या केवळ प्रेमाच्या लवलेशातून हे सर्व मुनिगण, हे मिथिलेश्वर जनकजी प्रभू रामचंद्र आणि भरतजींच्या प्रेमामध्ये मग्न झालेले आहेत. गोस्वामीजी म्हणतात की इथं एवढे अधिकारी मंडळी असताना त्यांना केवळ त्या प्रेमाचा अंश कळू शकला. तर इथं हा मतिमंद तुलसीदास आपल्या मनामध्ये या भरतजींचं महात्म्य कशा पद्धतीने सांगू शकेल बरं? कारण विश्वामित्र, वसिष्ठ, राजा जनक हे प्रभू रामचंद्राच्या अत्यंत निकट परम अधिकारी असे संत, त्यांना देखील भरतजींच्या हृदयाचा केवळ लवलेश, केवळ अंश मात्र कळतोय. तर त्याचं वर्णन करणारा मी एक त्रयस्थ तुलसीदास भरतजींच्या या प्रेमसागराचं वर्णन कशा पद्धतीने करू शकेन? श्री महाराज देखील म्हणायचे की रुपयात
एक पै एवढं जर मला कोणी जाणलं असेल तर ते केवळ ब्रह्मानंदांनी जाणलंय. म्हणजे बघा, ब्रह्मानंद महाराज आणि महाराज हे आमच्यासाठी दोन्ही आराध्य, परंतु त्यातील केवळ अंशभर हे ब्रह्मानंदांना कळू शकलंय. आणि आम्ही या ब्रह्मानंदांची स्तुती, ब्रह्मानंदांच्या चरणी भाव व्यक्त करतो आणि त्यांच्याकडून त्या अंशातला एखादा अंश समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे श्री महाराजांचं हे हृदय किती अतिविशाल असेल, काय प्रेमसागर असेल तो. आम्हाला त्याची खऱ्या अर्थाने जाणीव होणं कसं शक्य आहे. आणि त्याचं हे वर्णन, त्याचं हे चरित्र गायन करणं हे मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. सज्जनो, त्याची भक्ती, त्याच्या या सुंदर भावांना कवी आपल्या हृदयामध्ये केवळ जाणून घेऊ शकतो, परंतु व्यक्त करू शकत नाही. पण एक होतं की या गायनाला जरी आम्ही परिपूर्णतेने न्याय देऊ शकलो नाही, तरी एक आहे की केवळ त्याच्या चिंतनाने, केवळ त्याच्या स्मरणाने आपल्या अंतरंगातली या सुबुद्धीला एक आनंदाचा बहार येतो. बघा, भरत चरित्र आम्हाला काय देतं. बघा, आपण दररोज अर्धा पाऊण तास दररोज या कथानकामध्ये भरतजींचं हे चरित्र ऐकतो आहोत. माझा वैयक्तिक अनुभव या कथेचं चिंतन करत असताना, या कथेचं निरूपण करत असताना एकच आहे, मला यातून एक अपार आनंद मिळतो. बऱ्याच वेळा निरूपण झाल्यानंतर अर्धा तास मी तसाच जागेवरती बसून राहतो भरतजींच्या स्मरणामध्ये. कारण तो आनंदाचा लोट असा येतो की त्या आनंदामधून बाहेरच यावंसं वाटत नाही. मग कुठला तरी फोन येतो किंवा काहीतरी निरोप येतो, तेव्हा कुठं बाहेर पडावं अशी मनाची अवस्था होऊन जाते. माझ्यासारख्या सामान्य जीवाला देखील हे भरत चरित्र गात असताना एवढा आनंद मिळतो, तर ज्यांची ही स्फूर्ती, ज्यांची ही प्रेरणा एका अत्यंत चांगल्या कवीच्या भूमिकेतून शारदेच्या कृपेने या भगवत चरित्राचं गायन करते, अशा गोस्वामीजींच्या हृदयाची काय अवस्था झाली असेल. म्हणजे मी 4 टप्प्यांवरती या आनंदाची विभागणी करतो. प्रभू रामचंद्र आणि भरत यांच्यातलं अद्वैत हे केवळ प्रभू रामचंद्र जाणतात. त्या अद्वैतातला केवळ एक लवलेश राजा जनक मंत्री जाणतात. आणि त्याचा लवलेश गाणारे तुलसीदास देखील आपल्या बुद्धीमध्ये एका विलक्षण आनंदाचा आनंद अनुभवत आहेत. आणि अशा तुलसीदासांच्या या चौपाया गात माझ्यासारखा वक्ता देखील आपल्या मनामध्ये एक परमानंद अनुभवतो. याचाच अर्थ त्या प्रेमसागराची व्याप्ती केवढी मोठी आहे. आणि याच सूत्रामध्ये पुढे जाऊन जे अत्यंत मनापासून श्रवण करणारे तुम्ही श्रोतेजन आहात, त्यांना या वाणीतून, या भरतजींच्या चरित्राच्या चिंतनातून तोच परमानंदाचा काही अंश प्राप्त होत जातो. आम्ही तर केवळ त्या अंशाने एवढे आनंदित होतो. विचार करा, त्या आधाराने हा प्रेमसागर किती भव्य, किती विलक्षण असेल. कवीची एक स्वाभाविक अवस्था अशी असते की कवीची बुद्धी त्या परिस्थितीच्या पेक्षा मोठी होते. जसं आई गर्भाला आपल्या पोटात धारण करते, त्याप्रमाणे कवी एखाद्या दृश्याला, एखाद्या परिस्थितीला आपल्या बुद्धीच्या कवेमध्ये धारण करतो. त्यामुळे त्या परिस्थितीवरती वेगवेगळ्या प्रकाराने विचार करून त्या कविमनाला वेगवेगळे मनाचे उमाळे फुटत असतात. त्यामधून वेगवेगळ्या विचारधारा उभ्या राहत असतात. अशा या वेगवेगळ्या विचारधारा उभ्या राहताना स्वाभाविकपणे कवीची बुद्धी ही त्या स्थितीपेक्षा मोठी असते. परंतु इथं गोस्वामीजी म्हणतात, आप छोटी महिमा बडी जानी, कभी कुल कानी मानी सकुचानी. परंतु भरत आणि रामप्रेमाचा हा प्रसंग, हा एकच असा प्रसंग आहे की ज्या प्रसंगाचं वर्णन करताना कवीला लक्षात येतं की आपली बुद्धी अत्यंत छोटी आहे या प्रेमसागराला आपल्या अंतरंगामध्ये धारण करण्यासाठी. आणि त्यामुळे या बुद्धीने कितीही जरी विस्तार केला, जसं आपण लहानपणी त्या बेडकाच्या पिल्लाची आणि म्हशीची गोष्ट ऐकायचो की ते पिल्लू आईला सांगतं की मी खूप मोठी
एका प्राण्याला पाहून आलो आणि बेडकी पोट फुगवत फुगवत शेवटी तिचं पोट फुटून जातं, तशी मानवी बुद्धी देखील अनेक तर्कवितर्क करत 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 शेवटी या भरत चरित्रामध्ये एक प्रकारे संपुष्टात येते, संपून जाते. परंतु तरी देखील भरत आणि रामाचं हे प्रेमचरित्र कवी मनाच्या बुद्धीच्या अखत्यारीमध्ये येऊ शकत नाही. शिंपल्याने जसा सागर रीता करता येऊ शकत नाही, त्याप्रमाणे मानवी बुद्धीच्या आधाराने प्रभू रामचंद्र आणि भरताचं हे चरित्र जाणता येऊ शकत नाही. सज्जनो, किंबहुना इथं बुद्धीचे तर्क जेव्हा संपतात, जेव्हा खरंच आम्हाला यातील काहीच कळत नाही, हाच भाव आमच्या हृदयामध्ये निर्माण होतो, तेव्हा आम्हाला त्या प्रेमसागराचा कदाचित एखादा अंश कदाचित प्राप्त होऊ शकतो. आणि तेवढा अंश देखील आमच्या जीवनाला एक अमृतत्व प्रदान करून जातो, एक आनंद प्रदान करून जातो. आणि त्यामुळं इथं कवी जेवढे म्हणून काही प्रयत्न करतोय या भरत आणि रामाचं चरित्र गाण्याचं, गोस्वामीजी लिहितायत की जशी बडबड गीतं असतात, जशी बालगीतं असतात, तशी कवींची अवस्था इथं भरत आणि रामाचं प्रेम गाताना झाली आहे. अर्थात या बडबड गीतांचं, बालगीतांचं देखील एक सौंदर्य आहे, परंतु त्यामध्ये असलेला निरागसपणा हा मनाला जेव्हा भावतो त्यावेळेलाच आपल्याला आनंद होतो. भरत आणि रामाचं चरित्र गाताना गोस्वामीजी देखील म्हणतायत की माझी अवस्था या बालगतीसारखी झालेली आहे. मी जे जे काही म्हणून वर्णन करण्याचा प्रयत्न करतोय ते केवळ एका बालबुद्धीच्या आधाराने मी त्यातील काही अंश टिपल्याचं मला जणू काही स्वतःच्या निदर्शनाला आणून देतंय. ती प्रगल्भता, ती व्यापकता, ती विचारांची खोली, त्यासाठी लागणारा मनाचा एक परिपक्व भाव हा केवळ रामकृपेचा प्रसाद आहे. आणि त्या गुह्यतेमध्ये भरत आणि रामाच्या या अद्वैतात हा तिसरा कोणीतरी जाऊ शकत नाही. आणि जर कोणी गेला तर तो परत त्या अनुभवाला शब्दामध्ये येऊन किनाऱ्यावरती व्यक्त करू शकत नाही. आणि त्यामुळे दुरून डोंगर साजरे अशा पद्धतीने अनुभवाशिवायच जणू काही या भरत आणि रामाचं चरित्र लिहिलं जातंय. आणि ते चरित्र एखाद्या बालगीताप्रमाणे, बडबड गीताप्रमाणे होतंय. मती गती बाल बचन की नाही. एखाद्या लहान मुलासारखी आमच्या या मनाची अवस्था या भरत आणि रामाच्या या अद्वैत प्रेमाच्या चरित्राला गाताना झालेली आहे. गोस्वामीजी अतिशय सुंदर उपमा देतात बघा. भरत बिमल जसु बिमल बिधू सुमती चकोर कुमारी उदित बिमल जन हृदय नभ एकटक रही निहारी. भरतजींचं निर्मळ यश हे कसं आहे? गोस्वामीजी म्हणतात की तो एक निर्मळ चंद्रमा आहे. लौकिक चंद्रमावरती तरी डाग आहेत, त्याला काही आपण दूषण देऊ शकतो, त्याच्यामध्ये देखील क्षय होतो, कधी पूर्णत्वाला जातो तर कधी लुप्त होऊन जातो. परंतु भरतजी रूपी हा चंद्रमा हा निर्मळ आहे, कुठलाही कलंक नाही, कुठलाही क्षय नाही, तो नित्य पूर्णत्वानेच उमललेला चंद्रमा आहे. आणि अशा या पूर्णत्वाच्या चंद्रमाकडं कवीची बुद्धी चकोरी होऊन कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, हे पद आपण जसं ऐकलंय, त्या अमृतत्वाचा एक थेंब मिळावा यासाठी जसा तो चकोर पक्षी अगदी प्राण एकवटून त्याच्याकडे पाहत असतो, आपली मान देखील तो जणू काही हलवत नाही, त्याप्रमाणे एक सुकवी आपल्या मनाला चकोर करून भरतजींच्या या पूर्ण उमललेल्या चरित्राच्याकडे पाहतोय. आणि तो कुठून पाहतोय? भक्तांच्या हृदयरूपी निर्मळ आकाशात. जो हा भक्तीचा चंद्रमा पूर्णपणे उमललेला आहे, त्या भक्तांच्या हृदयामध्ये उमललेल्या या चंद्रमाकडे हा सुकवी चकोरी सारखं लक्ष देऊन पाहतोय की जेणेकरून एक अमृताचा थेंब आपल्या मुखामध्ये यावा आणि ज्याच्या आधाराने आम्हाला त्या अनुभूतीचा प्रांत उघडा व्हावा. त्यासाठी ज्या पद्धतीने चकोरी त्या पूर्ण चंद्राकडे दृष्टी लावून बसते, त्याप्रमाणे
त्या अनुभवासाठी, या भरतचरित्राच्या या अगम्य भावभावनांच्या अनुभूतीसाठी गोस्वामीजी देखील भक्तांच्या हृदयामध्ये उमललेल्या या भरतजींच्या चरित्रामध्ये दृष्टी लावून पाहतायत, जेणेकरून भरतजीच कृपा करतील आणि या चकोरी असलेल्या कवी मनाला तृप्त करून टाकतील. सज्जनहो, अशा रीतीने प्रभू रामचंद्र आणि भरतजींच्या या भेट प्रसंगामध्ये तिथं उपस्थित असलेल्या गोस्वामीजींनी स्वतःची देखील अवस्था आपल्याला सांगून टाकली. आता वेळ आलेली आहे की प्रभू रामचंद्र भरतजींना काय आज्ञा देतील आणि त्या चरित्राच्या साठी म्हणून आता आपला हा प्रवास या चित्रकूटाच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊ लागलेला आहे. सज्जनहो, त्या कथा चिंतनाचं निरूपण आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.